आज सकाळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे। 30 मे पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि अनेक मागण्या त्यांच्या यावेळी सुद्धा आहेत। त्यातली एक मागणी म्हणजे अर्थात सातारा संस्थांची GR जे होते त्याची अंमलबजावणी करा, त्यासोबत मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झाले होते ते कुठेतरी तुम्ही मागे घ्या अशी त्यांनी मागणी केलेली आणि त्यासाठी ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। आपल्यासोबत प्रसाद लाडजी आहेत। प्रसाद लाडजी, मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसत आहेत। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी फडणवीसांचं नाव खूप वेळा घेतलं, टीका देखील केली आहे। कसं पाहता याच्याकडे? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्या वेळेला राज्य अस्थिर करायचं असतं त्यावेळेला मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाचं हत्यार काढतात। माझी त्यांना विनंती आहे, ते मराठ्यांचे हिरो झाले, त्यांच्या आंदोलनाने मराठ्यांना आरक्षण मिळालं, पण याचबरोबर ते हे देखील विसरत आहेत की जे आरक्षण मिळालं ते फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालं। त्यामुळे ते आज बोलताना बोलले की माझा देवेंद्र फडणवीसांबद्दल कुठला द्वेष नाही। मग द्वेष नाही तर प्रत्येक वेळेला त्यांच्या 4 मिनिटाच्या व्हिडिओ प्रेसमध्ये 16 वेळा त्यांनी देवेंद्र फडणवीस नाव घेतले। काय झालं? देवेंद्र फडणवीस, हे झालं देवेंद्र फडणवीस। या गोष्टीला कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। राजकारण करत असताना तुम्ही समाजाचं राजकारण करतात। ज्या देवेंद्र फडणवीसनी या समाजाला दिलं, 2018मध्ये त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं, कोर्टामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेलं, त्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंना काही बोलला नाहीत। या राज्याचे स्वतःला फार मोठे मराठा नेते समजणारे शरद पवारांना तुम्ही काही बोलला नाहीत। परंतु पुन्हा एकनाथरावजींच्या नेतृत्वात राज्यात सरकार आल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने तुम्हाला आरक्षण दिलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांमुळेच ही कोर्टामध्ये केस टिकली। अनेक निर्णय त्यांनी, सारथीचा विषय काढला, त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय काढला। मी आपल्याला वाचून दाखवू शकतो की काय काय निर्णय देवेंद्रजींच्या काळात झाले आणि ज्याच्यामुळे समाजाला फायदा झाला। आपण पाहिलं असेल की ते जे म्हणतात सारथीच्या बाबतीत किंबहुना मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत, माझ्याकडे आकडेवारी आहे। मागील आत्तापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटीचा निधी मिळत होता, आता 750 कोटीचा निधी मिळतो। यामध्ये आपण पाहिलं तर मागील वर्षामध्ये 1,49,532 लाभार्थ्यांना 12,591 कोटीचं मंजूर झालं कर्ज आणि 20,547 लाभार्थ्यांना 1,213 कोटी रुपयाचा व्याज परतावा मिळाला। शैक्षणिक क्षेत्राचा आधार तुम्ही जर बघितला तर राजश्री शाहू महाराजांच्या नावाने जी शैक्षणिक योजना सुरू आहे त्यामध्ये 22-23मध्ये 1.55 लाख विद्यार्थ्यांना 181 कोटी रुपये, त्याच्यानंतर 23-24मध्ये 1,07,00,000 विद्यार्थ्यांना 143 कोटी रुपये, 24-25मध्ये 53,975 विद्यार्थ्यांना 160 कोटी रुपये, 25-26मध्ये 1,700 कोटीची तरतूद। UPSC SC असेल, MPSC असेल, फॉरेनचं शिक्षण असेल, या अनेक माध्यमातून सारथीच्या माध्यमातून लोकांना ट्रेनिंग दिलं गेलं। मराठी उद्योजक निर्माण केले गेले, नोकरीमध्ये 10% आरक्षण दिलं। मग कोणी दिलं? जर तुम्ही आरोप करता तर ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा नसताना आपल्या समाजाला जे दिलं त्याबद्दल पण त्यांनी बोललं पाहिजे, ही माझी मनोज दादाला विनंती आहे। पण तुम्ही हे सगळं दाखवलं मान्य आहे, पण कुठेतरी म्हणतं ते आश्वासन दिलं होतं त्याचा भंग झाला, कारण की सातारा संस्थांचा GR काढणार होतं, त्याची अंमलबजावणी होणार होती किंवा मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार होतं ते देखील मिळालं नाही असं ते म्हणतात, किंवा गुन्हे मागे घेणार होते ते अजून घेतलेले नाही आहेत। मला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कदाचित तो आकडा चुकीचा असू शकतो, पण 2 लाखाहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्र या राज्यामध्ये मिळाली। त्यानंतर तुम्ही जर अर्जच करणार नसाल आणि तुम्ही पत्राची मागणी करणार असाल तर हा पूर्णपणे राजकीय स्टंट आहे। ज्या पद्धतीमध्ये तुम्ही म्हणालात गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया आहे, गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला देखील सहभाग असला पाहिजे। सरकार काम करते, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, न्यायालयाशी चर्चा करावी लागते, लॉ ज्युडिशरीशी चर्चा करावी लागते। मला गंगाधर काळकुटेंचं 2 वेळा या 15 दिवसात बोलणं झालं। मी गंगाधर काळकुटेंना म्हटलं होतं की जर मनोजदादाची कुठली अडचण असेल, मनोजदादाचे कुठले विषय असतील तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी। मी छोटा माणूस आहे, पण मी देवेंद्र फडणवीसांपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, आम्ही चर्चा करू शकतो। माझं म्हणणं एवढंच आहे, आता मनोजदादा मराठा समाजासाठी न्याय दिलेला एक चांगला नेता झाला, मग कोणतरी जाऊन भेटतो आणि मग हे अशा प्रकारचं उपोषणाचं हत्यार उपडलं जातं, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। आज 30 मेची तुम्ही जाहीर करता तारीख, उन्हाळा आहे, मराठा तरुण तुम्ही काहीतरी बोलणार, तुम्ही काहीतरी देणाऱ्या आशेने तर तुमच्याकडे आक्षेपकडे बघून तुमच्याकडे येतो। पेरणीचा काळ आहे, पावसाचा काळ आहे, सर्व गोष्टी आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला वेठीस धरून तुम्ही राज्याचं राजकारण ढवळून काढायला जर खराब करायला निघाला असाल तर त्याला आम्ही विरोध करू, पण तुम्ही समाजासाठी भांडणार असाल
तर माझं मी आज आवाहन करतो तुमच्या माध्यमातून, गंगाधरनी मला फोन करावा, मी गंगाधरजींना सांगतो, मी देवेंद्र फडणवीसांची भेट घालून देतो. मग तुम्ही तुमच्या स्पेसिफिक काही आवडत्या नेत्यांबरोबरच चर्चा करणार आहात का फडणवीसांबरोबर चर्चा करणार नाही आहात? मी तर आवडत्या नेत्यापर्यंत येतोच, पण तुम्ही जे म्हणताय की मला फोन करावा, तर कुठेतरी कम्युनिकेशन होत नाही, डायलॉग समोरून होत नाही असं वाटतंय का? माझं डायलॉग झाले ना, गंगाधर कालकुटेजींबरोबर माझे 2दा डायलॉग झाले, माझ्या संपर्कात आहेत ते. असं नाही की डायलॉग होत नाहीत. माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला फोन केला, दादाच्या वाढदिवसाला मी त्याला फोन केला. आमच्या मनामध्ये कुठेही द्वेष नाही, राग नाही, रोष नाही. फक्त माझं म्हणणं, त्यावेळेला देखील पहिला माणूस मी होतो ज्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फडणवीसांवरती बोलू नका. ज्या माणसाने आम्हाला, राज्याला, मराठ्यांना जे 70 वर्षात झालं नाही, मग का नाही विचारत तुम्ही शरद पवारांना, का नाही विचारत तुम्ही उद्धव ठाकरेंना, का नाही विचारत तुम्ही अशोक चव्हाणांना, का नाही विचारत तुम्ही नारायण राणेंना? मराठा होते ना सगळे मुख्यमंत्री, ह्यांचे वडील होते, हे होते. सुप्रियाताई येऊन बोलतात, शरद पवार साहेब बोलतात. अहो पण विचारांना जाऊन तुम्ही 70 वर्षात का आरक्षण दिलं नाहीत? आमचे विखे पाटील काय म्हणाले? विखे पाटलांची आजची स्टेटमेंट आहे, साताऱ्याच्या बद्दलचं गॅजेटचे डॉक्युमेंट कलेक्टरकडनं आम्हाला आले, त्याची अंमलबजावणी होणं बाकी आहे. तुम्ही विचारलं का विखे पाटलांना? हैदराबाद गॅजेट आम्ही लागू केलं, त्याचं तुम्ही श्रेय देणार आहेत का? फॉलोअप नाही अजिबात, फॉलोअप होत नाही. मग कधीतरी जाग आली की उठायचं, मी उपोषणाला बसतो. ह्या राज्याचा विकास प्रगतशील विकास चालला आहे, हा राज्य आर्थिक विकासाकडे पुढे चाललं आहे. अर्थनीतीमध्ये मोठं होतं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नीतीमध्ये मोठं होतं आहे, शैक्षणिक नीतीमध्ये मोठं होतं आहे, व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठं होतं आहे, वैद्यकीय क्षेत्रात मोठं होतं आहे, शेतकऱ्यांसाठी याच्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञान आणलं जातं आहे, इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट्स येतात. आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारची एक म्हणजे इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करून या राज्याची अस्थिरता निर्माण करण्याचं जो काम करेल त्याला आम्ही सहन करणार नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की कुणीतरी भेटायला जातं आणि अशी आंदोलनाची हाक दिली जाते. आज सदावर्ते सुद्धा, त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांचं असं म्हणणं होतं की उदय सामंत जाऊन भेटून येतात प्रत्येक वेळेला आणि आंदोलनाची घोषणा होते. माझ्या कुठल्याही सहकार्याबद्दल मला नाव घ्यायचं नाही. तुम्ही पत्रकारिता करता, थोडंसं R&D करा, तुम्हाला नावं कळतील आणि कोण कोण कुठे कुठे भेटतात. त्यामुळे मी जसं मला फोन आला, मी तोंडावरती सांगितलं मला फोन आला. ज्यांना वाटतंय त्यांचं नाव घेतलं त्यांनी सांगावं मी जाऊन भेटून आलो. भेटायच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारलं होतं का? मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? शेवटी राज्याचा प्रमुख तो आहे. आणि तुम्ही जे नाव घेतलं त्याबद्दल मला कल्पना नाही, पण ते असतील तर ते राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला पाहिजे होती. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये. आम्ही सर्व मराठी नेते मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभे आहोत. सदावर्ते सुद्धा असं म्हणाले की सध्या मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंच्या जवळचे आहेत, त्यांचे मित्र आहेत. तर कुठेतरी ते असं सुद्धा म्हणाले की जरांगेंचा टूल म्हणून वापर केला जातो. तर कोण करते नेमकं जरांगेंचा टूल? ह्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मी एक आमदार म्हणून, मुख्य प्रतोद म्हणून, भारतीय जनता पार्टीचा एक नेता म्हणून मी एकच सांगेन की ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाला न्याय दिला गेला, तो न्याय देत असताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस दोघे एकत्र होते. एकनाथ शिंदे साहेब त्या मुख्यमंत्री होते ज्या वेळेला हे सगळे GR पास केले गेले. देवेंद्र फडणवीसांचा त्याच्यामध्ये फार मोठा की रोल राहिला. त्यामुळे फडणवीसांनी ह्या आरक्षणासाठी काय केलं याचा विटनेस मी आहे. मग ते सुप्रीम कोर्टापर्यंत असेल, हायकोर्टापर्यंत असेल, त्याची आखणी करणं असेल, त्याचा आराखडा तयार करणं असेल, त्याचे डॉक्युमेंट ड्राफ्टिंग करणं असेल. चंद्रकांत दादा पाटील त्याला विटनेस आहेत, विखे पाटील त्या विरोधी पक्षनेते होते, ते त्याला विटनेस आहेत, मी त्याला विटनेस आहे. सकाळी 4-4 वाजेपर्यंत बसून माननीय देवेंद्रजींनी याच्यावरती अभ्यास करून तेव्हाच्या सॉलिसिटर जनरल AGना वगैरे घेऊन एकत्र बसून हे काम केलं. त्यामुळे फक्त देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनी राग द्वेष ठेवून बोलू नये ही मनोजदादांची मला विनंती आहे. माझं खुलं आव्हान आणि नम्र आव्हान आहे त्यांना की तुम्ही देवेंद्रजींनी केलेल्या कामावरती चर्चा करायला, मी तुमच्यावर चर्चा करायला. मी तिथेच एक येत होतो की कुठेतरी अशी आंदोलनं पुकारून सरकारला नाही म्हणणार मी, पण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो का? कारण की माझा आरोपच तो आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसलाच टार्गेट करताय, पण देवेंद्र फडणवीस एवढे आसान शिकार नाही आहे जे ते विचार करत आहेत. फडणवीस आहेत साहेब. राज्य चालवलं आहे, दुसरी टर्म पुन्हा 5 वर्षाची पूर्ण करणार आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांना टार्गेट करणं एवढं सोपं नाही आहे. माझं म्हणणं आहे चर्चा करूया. तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत, आमच्या समाजाच्या अडचणी. मी पण मराठा आहे, त्यामुळे तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत. फडणवीस साहेबांनी नाही केलं तर आंदोलन करून आम्ही तुमच्याबरोबर आंदोलनाला येतो. पण जो माणूस करायला बसला आहे, ज्या माणसाला करायची इच्छा आहे, तुम्ही येऊन मागा तर. हे राहिलं आहे साहेब, हे राहिलं आहे.
तुम्ही मनोज तुमच्या जरांगे 10 अडचणीपैकी 7 अडचणी पूर्ण केल्या, 3 अडचणी राहिल्या, त्या मागून तर बघा, पूर्ण होतील. 100% पूर्ण होतील. 100% पूर्ण होतील. न साहेबांशी बोलता मी तुम्हाला सांगतो पूर्ण होतील. बरं, मला आणखी एक विचारायचं आहे. तुम्ही म्हणाल की मनोज जरांगेंची तुम्ही चर्चा कराल, पण तशीच चर्चा जी लोक म्हणजे उदय सामंत भेटायला गेले तर मित्रपक्षाशी सोबत या संपूर्ण विषयावर चर्चा करणार आहात तुम्ही? 100% करणार. उद्या जर त्याने आम्हाला भेटायला बोलवलं तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री दोन्ही, अजित म्हणजे सुनेत्राताई असतील किंवा शिंदेसाहेब असतील, त्यांना भेटायला जायच्या आधी भेटून जाईन. काय बोलायचं ते विचारून जाईन. मी माझ्या मर्जीने कसा काय भेटायला जाऊ शकतो? तसं नाही विचारतं मी. सदावर ते असा आरोप करतात की उदय सामंत भेटायला गेले होते किंवा एकनाथ शिंदेचे जवळचे मित्र आहेत, तर एकदा तुम्ही इंटरनल चर्चा करणार आहात का महायुतीच्या नेत्यांमध्ये? बघा, याच्यामध्ये किंवा थेट विचारतो, शिवसेनेची चर्चा करणार आहात का? माझं म्हणणं आहे की शिंदेसाहेब फार मोठे नेते आहेत, ते आमचे पण नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर मुख्यमंत्री करतील. मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही किंवा नेता नाही की मी शिंदेसाहेबांशी चर्चा करू शकेन. थँक्यू सो मच सर आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रसाद लाड सर आपल्यासोबत होते आणि कुठेतरी ते म्हणाले की मागण्या असतील तर समोर या, आमच्याशी चर्चा करा, संवाद साधा. 10पैकी 7 मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत, 3 का नाही घेणार, 3सुद्धा पूर्ण करू. त्यासोबत ते हे देखील म्हणाले आहेत की फॉलोअप कुठेतरी म्हणजे पाठपुरावा, तुमच्या मागण्या आहेत त्याला आम्ही आश्वासन दिले तर पाठपुरावा करणं गरजेचं आहे. विखे पाटलांशी तुम्ही पाठपुरावा केलात का, असं देखील ते म्हणाले. आणि हा देखील आरोप त्यांनी केलेला आहे की कोणतरी भेटायला जाता आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे जे आहेत ते आंदोलन पुकारतात. त्यामुळे नेमकं हे काय सुरू आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता हे आंदोलन होण्यापूर्वीच सरकारच्या आणि मनोज जरांगे यांची चर्चा होते का, की मनोज जरांगे 30 मे रोजी आंदोलन करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ सचिन कुबडेंसह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.